पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाँ बोला सर। अगं आज मी अनामिका आणि पटवर्धनची इकडे गाठ घालून द्यायची हा प्लॅन माहिती आहे ना तुला? हाँ माहितीये। मम्मा आधी रेडीच होत नव्हती ऑफिसला जायला, मी कसं बसं तयार केलंय तिला। मी पटवर्धनच्या बाबतीत एक्झॅक्टली हेच केलंय। अगं पण ते करताना मी एक थाप मारली आहे। कोणीतरी दुबईचा मोठा शेख क्लायंट येणार आहे असं सांगितले त्याला। अरे ग्रेट, मग पटे येणार आहे ना ऑफिसला? हो तो येतोय, पण क्लायंट तो कुठून आणू? अरे हाँ, सचिनचा फोन लागत नाहीये आणि चंद्या फोन उचलत नाहीये, त्यामुळे तेच काम तुला सांगायला फोन केलाय मी। सर प्लीज हे बघ राधा, नाही म्हणू नकोस, मला माहिती आहे यू कॅन डू इट। प्लीज प्लीज, मला खात्री आहे जमवशील तू। हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। पटवर्धन जरा महत्वाचं काम आहे, येतोस? हा या मिस अनामिका, बसा। हॅलो सर, थँक्यू। मिस अनामिका, तुम्ही बाहेरची डाव्या बाजूची भिंत पाहिलीत? त्या भिंतीचं आपण काही करू शकलो तर नवीन केलेल्या इंटिरियर मध्ये अजून थोडी भर पडेल। तुम्हाला काय वाटतंय? सर मी भिंत पाहिली आणि तुम्हाला तिथे ग्रॅफिटी सारखं काहीतरी आवडेल का? मी काही आयडियाज वर्कआउट केल्या आहेत तर तुम्हाला सांगते। एक मिनिट, सॉरी मी तुम्हाला थांबवतोय, पण मुख्य व्यक्ती अजून यायची आहे। मी जर आयडिया तुम्हाला समजून सांगितली तर तुम्ही सगळ्यांशी बोलाल का? हो मी सांगेनच, पण तुम्ही सांगितलं तर त्याचा इम्पॅक्ट अजून वेगळा पडेल, नाही का? सर तुम्ही मला बोलवलं सर? हो। अरे पण तू उभा का, बस ना। नाही ठीक आहे, बोला ना। अरे त्या बाहेरच्या भिंतीबद्दल डिस्कशन सुरू होतं म्हणून तुला बोलवलं। येस मिस अनामिका, काय म्हणत होता तुम्ही? सर मला असं वाटतं की ती भिंत ग्रॅफिटीच्या आयडियानुसार तुमच्या ऑफिसला रिप्रेझेंट करणारी असावी। म्हणजे त्यावर जे काही लिहिलं जाईल ते ऑफिसच्या संदर्भात, कामाच्या संदर्भात असावं आणि ते स्टाफनं व्यक्त करावं। ओके, पण कामाच्याच विषयी असावं, कारण बाहेरची येणारी मंडळी सुद्धा ती भिंत बघणार आहेत। त्यामुळे त्याला आपण कोर व्हॅल्यूज असं टायटल देऊ शकतो आणि त्यावर ज्या काही आयडियाज येणार आहेत, जे काही लिहिलं जाणार आहे ते सगळं या ऑफिसच्या कोर व्हॅल्यूजना रिफ्लेक्ट करणारं असावं। ठीक आहे, कल्पना छान आहे, पण तुम्ही अजून काही ऑप्शन्स जर देऊ शकलात तर आम्हाला चॉईस मिळेल, हो ना पटवर्धन? आय एम रिअली सॉरी सर, पण मला आवडते मिस अनामिकांची आयडिया। म्हणजे मला काय वाटतं, याने काय होईल, आपल्या कंपनीमध्ये आत यायच्या आधीच लोकांना आपल्या कंपनीबद्दल माहिती मिळेल, आपल्या कंपनीबद्दल ते त्यांचं एक पॉझिटिव्ह मत बनवू शकतील आणि याचा आपल्या कंपनीला फायदा होईल सर। आणि ऑफकोर्स दिसायला सुंदर दिसेलच। थँक्यू थँक्यू सर। ओके, तू जर एवढा कन्व्हिन्स्ड असशील तर ठीक आहे। मिस अनामिका, तुम्ही रफ प्लॅन द्या मला, मग आपण फायनल करू, चालेल? हो सर, ऑफकोर्स मी तुम्हाला मेल करते। ठीक आहे। थँक्यू थँक्यू। कांदा कापायचं मशीन, मोठा मिक्सर, अनामिका ताईंना सुद्धा ती दिसली असेल का? उगाच माझ्या मनात नको नको ते विचार येत आहेत। काय करू? हे सगळं सचिनला सांगू का
नाही नाही नको. उगाच सचिन त्याचं वेगळं टेन्शन घेईल. पण मला तर वाटतंय की अनामिकाताईंना हे सगळं माहिती आहे. मी आणि सचिन जरा डॉक्टरकडे जाऊन येतो, एकदा भेटून येतो त्यांना. अरे हो, म्हणूनच तर डॉक्टरांचं कारण काढून त्या गेल्या ना सचिन बरोबर. काय म्हणाले डॉक्टर, काय म्हणाले? डॉक्टर ना ते म्हणजे डॉक्टर नाही भेटले, बंद होता दवाखाना. हो, अनामिकाताईंनी त्या रियाला बघितलंच असणार. आणि आता अनामिकाताईंनी बघितलंय ना, म्हणल्यावर रियाचं काही खरं नाही. सो हे बघा कसं वाटतं. ऍक्च्युली मला ना थोडं महत्वाचं काम आहे. तुम्ही पटवर्धनला दाखवा ना प्लीज. सर एकदा डोळ्या खालून घातलं असतं तर मी. नाही प्लीज एकदा पटवर्धनशी बोला. नक्की तुम्ही बघणार नाही? येस येस, पटवर्धनला दाखवा प्लीज. Come in. बोल. ओके वाटतं का बाबा? करून घेते, त्याचं कॉस्टिंग पण पाठवतो. हा, संध्याकाळी बाहेरच जाऊया ना. कशाला? नो 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 प्रॉब्लेम ॲट ऑल सर. येस येस, ॲब्सोल्युटली. आपण ह्या आठवड्यात भेटू शकतो. जस्ट अ सेकंड. मी थांबते नाही नाही, खूप महत्वाचा कॉल आहे. तुम्ही पटवर्धनशी बोला ना प्लीज. सर. एकदा पटकन. पटवर्धन प्लीज. येस सर. नो नो नो, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली राईट. हे नाही बदलू शकत आता. लॅम्प तिथेच पाहिजे आणि ते माझं बेसिक डिझाईन आहे, त्यामुळे मला हवंय ते तसं. ठीक आहे, ओके. थँक्यू. काय वाच ना. नातेवाईकांची यादी? अरे पत्रिका पाठवायला लागतील ना आता. हा म्हणजे ओल्ड स्कूल टाईप पोस्टाने वगैरे नाही पाठवणार आहोत, बट निदान मेसेज करून कळवावं तरी लागेल. क्या बात आहे, जोरात आहे तयारी. ऑफकोर्स. हे बघ, माझं काम कायमच असं सिस्टमॅटिक असतं. तुम्हाला उगीच वाटत राहतं की राधाला काही येतोच नाही. ए, मला असं काय वाटत नाही. मला असं वाटत असतं तुला पटवलं असतं का? जसं की मला पटवणं खूप अवघड होतं. उगीच काहीतरी खूप भारी केल्याचं क्रेडिट घेऊ नकोस बरं का. अगं राधा, त्यात एक महत्वाचं नाव विसरलीस तू. अगं
आजीचं नावच नाही यात. रमा आजी माझी घरची आहे की नाही, ही गेस्ट लिस्ट आहे की नाही, मग तिचं नाव याच्यात कसं असेल? पण मी तिच्याबद्दल बोलत नाहीये. हे बघ, माई मावशी सुद्धा माझी आजीच आहे. म्हणजे मम्मा आणि पट्याचं लग्न जरी झालं नसलं तरी ती सुद्धा माझ्या घरच्या सारखीच आहे. सो तिचं नाव मी गेस्ट लिस्ट मध्ये अजिबात टाकणार नाही. अगं पण मी तिच्याही बद्दल बोलत नाही. हे बघ, माझा मूड आधीच खूप छान आहे आणि अशी लिस्ट वगैरे तयार करून ना मला लग्नाबाबतीत आपले असे कमाल फील्स येत आहेत. प्लीज स्पॉइल नको करूस. अगं ती आजी जिला खरंच पोस्टाने पत्रिका पाठवायला लागणार आहे, म्हणजे मेसेजने पत्रिका पाठवताच येणार नाही, तिच्याबद्दल बोलतोय. एक मिनिट, तू कावेरी आजी बाबतीत बोलतोयस? नील यार, आत्ता म्हटले ना माझा मूड चांगला आहे, बघवला नाही का छान मूड माझा? अगं गंमत केली. गंमत ही अशी, तुला माहितीये ना तिने माझ्या मामाच्या अंगावरती बदा बदा पाणी ओतलंय, गोमूत्र शिंपडलंय, तिला एवढा त्रास दिलाय आणि तिचं नाव तू असं गंमत म्हणून घेतोयस? तू सोड यार नील, तुला नसेल ना सिरियसली घ्यायचंय नको घेऊस, माझं काही म्हणणं नाहीये, पण निदान ऍटलीस्ट माझ्या प्रयत्नांचा तरी इन्सल्ट करू नको. कसला इन्सल्ट? दादा असं काही नाही. अगं तू काय बोलतेस? हे नेहमीच आहे तुझं, आधी माती खायची मग सॉरी सॉरी करत यायचं. ऐक ना प्लीज ना, मी काय मुद्दाम केलं का? आणि तूच सांग, तुला त्रास व्हावा असं वाटतं का मला? चुकून झालं, प्लीज ना. हा ठीक आहे, अति करू नकोस आता. आय लव्ह यू. हे बरं ऐक ना, मी सकाळी ती मॅम ना नाना आल्याची थाप मारली, ती विकली गेली ना? गेली. खूप मोठा किस्सा होणार होता. अरे वेड्या, तुम्हाला काही सांगितलंच नाहीस, तू असं काहीतरी मम्माला सांगून ठेवलंस ते. डायरेक्ट मम्मा येऊन मला विचारे, 2 मिनिटं पूर्ण ब्लँक झाले मी. अरे बापरे. मग काय घेतलं सांभाळून. पण मॅटर काय होता? अरे पट्या ऑफिस मध्ये असणार आहे म्हणून मम्मा तिकडे जात नव्हती, मला ढकलू बघत होती तिकडे, आणि तिकडे पट्याला कळलं की मम्मा ऑफिसला येते म्हणून तो सुट्टी मारू बघत होता. अरे देवा, म्हणजे त्यांची परत चुकामुक झाली. नो वे. एक तर तू आधीच थाप मारली होतीस, त्यात मी तिला शेंडी लावली, त्यामुळे मम्माला तिकडे जावंच लागलं. आणि तिकडे एकबोटे सरांनी पण सेम केलं. मग काय, आता शेख येणार आहे असं म्हटल्यावरती शेखला यावं तर लागेल. खरंच झाला ग आता. म्हणून मग मी माझ्या अतिशय तल्लख बुद्धीने एक अमेझिंग सोल्युशन काढलेलं. काय सोल्युशन? हेलो सॉरी सर, रियली सॉरी, लास्ट मिनिट जरा. हेलो मॅम, हेलो सर, वेलकम टू आवर कंपनी. नमस्ते, वेलकम टू इंडिया. हेलो मॅम. Sir has briefed me about this meeting and I am all set to give you guys a presentation. But before we actually begin the presentation, I wanted to know a few details. What does your company do in terms of turnover, in terms of the verticals of your company and other details? And B, we would also want to know, why have you chosen MD Associates to do business with in India? Well, because the reason is पटवर्धन, मी बोललो होतो ना तुला, आपल्या कंपनीची ख्यातीच तशी आहे. आणि हे एका मोठ्या कंपनीचे CEO आहेत. दुबईत मेन ब्रांच आणि जगभर ब्रांचेस आहेत त्यांच्या. हॅलो. आणि ह्या is the reason is the ह्या ऍक्च्युली कारण आहेत हे डील होण्यासाठी. ह्यांनी रेकमेंड केली आहे आपली कंपनी. सर हे बघ, पण बिन राहू दे, तू प्रेझेंटेशन दे आणि तुम्ही क्लायंट आहात, तुम्ही प्रश्न विचारा, उत्तरांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. नाही सर, प्रेझेंटेशनचा प्रॉब्लेम नाही आहे, पण जोपर्यंत मला ह्यांच्याकडनं इनपुट्स मिळणार नाहीत, मी प्रेझेंटेशनमध्ये PPT फिगर्स काय टाकू? सी, आय वॉन्ट some basic economic inputs, financial inputs from you, and unless you give me those inputs, what am I going to do? So I want to know, what does your company do in terms of business? Our company is the reason is अरे मी घेतलंय समजून सगळं. तू एक काम कर, तू प्रेझेंटेशन त्यांना मेल केलंस तरी चालेल, ते बघतील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन. ते सध्या घाईत आहेत, हो ना? हो. दुबईचा शेख मराठी बोलतो? No, because the reason is Because little bit Marathi we know.
हो इज हो हो नो 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 नॉट लिटिल बिट मराठी. अख्खं वाक्य ते बोलले मराठीत. आणि हे बघ पटवर्धन, तू केबिन मध्ये जाऊन त्यांना प्रेझेंटेशन मेल कर, ठीक आहे? सर ते पटवर्धन, तू गेलास तरी चालेल. येस सर. पटे हे सगळं काय चाललंय? काय चाललंय? काम चाललंय. तुझ्या कामाविषयी नाही बोलत आहे मी. इथे काहीतरी गडबड आहे. गडबड कसली? म्हणजे हे सगळे लोक खूप विचित्र वागतात माझ्याशी. म्हणजे मी स्टाफकडे काही घेऊन गेले ना, तर ते सरळ मला तुझ्याकडे पाठवतात. एकबोटे सर सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी अप्रुव्हलसाठी पटवर्धनला जाऊन भेटा असं सांगतात मला. का? माझ्याकडनं सगळ्या गोष्टींची अप्रुव्हल्स घेण्यात कमीपणा वाटतो? हे बघ, प्रश्न तो नाहीये. मी जेव्हा अप्रुव्हलसाठी एकबोटे सरांकडे गेले तेव्हा ते फ्री बसले होते. पण मी आले हे बघितलं बरोबर, त्याने लॅपटॉप उघडला आणि स्वतःच उगाच काहीतरी काम करू लागले. आणि मग मला सांगितलं की जाऊन पटवर्धनला दाखवा. नाही, आता तू म्हणतेस तर मलाही तसं वाटायला लागलंय. म्हणजे आता मी विचार करतोय तर माझ्याही लक्षात येतंय की मला पण म्हणजे सगळ्या गोष्टींचं सँक्शन करायला सांगतायत तुझ्या या प्रोजेक्टबद्दलचा. म्हणजे खरं तर माझा संबंध नाही, त्या गोष्टींचं सँक्शनही करायला माझ्याकडे पाठवतायत. नाही, तू म्हणतेस तर मलाही वाटतंय आत्ता असं की असं काहीतरी असणार. हो ना. आणि मला तर आग्रह केला त्यांनी की तुम्ही हे काम करायलाच हवं. हो का? अच्छा. नाही, काहीतरी गडबड आहे. कारण मलाही आज दांडी मारायची होती, म्हणजे सुट्टी हवी होती. मी सरांना फोन केला. सर कधीच नाही म्हणत नाही. म्हणले नाही पटवर्धन, आज महत्वाची क्लायंटची मीटिंग आहे, ऑफिसला यावं लागणार. असं करत नाहीत सर. आम्ही ऑफिसला आलो, मीटिंगही झाली, पण मीटिंगमध्ये क्लायंट काही बोललेच नाही. म्हणजे मला गडबड वाटली सगळी. हो ना. एकबोटे सर, ते क्लायंट, स्टाफ सगळेच विचित्र वागतात. चला स्टाफची एक मीटिंग घेतो, लगेच सगळ्यांना जाब विचारू. चला. अरे नाही, थांब पट्या. मला काय वाटतंय, हे सगळं ना हे स्वतःच्या डोक्याने करत नाही आहेत. दुसरं कोणीतरी यांना हे सगळं करायला शिकवतंय. कोण असणार? कोण आहे ते मला माहित नाही, पण ऑफिसचं नक्कीच नाहीये. घरचं कोणीतरी असाल का? घरचे कोण ऑफिसमध्ये? म्हणजे राधा. ती असं काही का करेल? आपल्याला एकत्र आणायला. तू आज सुट्टी घेणार होतास का? म्हणजे मी ऑफिसला येते हे कळल्यावर तू ऑफिसला यायला नाही म्हणालास का? हो. मी पण सुट्टी घेणार होते, पण आपल्या याच वागण्यामुळे म्हणजे यांना असं कळलंय ना की आपण एकमेकांसमोर येणं टाळतोय, म्हणून ते आपल्याला एकमेकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. अच्छा. मग आता आपण काय करायचं? काही नाही, एकमेकांसमोर येणं टाळायचं नाही की मग ते असा प्रयत्न करणं सोडून देतील. सिंपल. म्हणजे आपण एकत्र नसलो तरी आपण फ्रेंड्स आहोत ना. हो आहोत ना. ठरलं तर उद्यापासून आपण एकदम नॉर्मल वागायचं एकमेकांशी, खूप चांगले मित्र असल्यासारखे. उद्यापासून नाही, ऍक्च्युली आत्तापासूनच. मग ऑफिसचे पण सगळे अगदी नॉर्मल वागायला लागतील. डन? डन. डन. पण या मैत्री इथे अलाउड नसतं. प्लीज पट्या, आपण ऑफिसमध्ये आहोत आपण, आणि बाकी कशात मला काही इंटरेस्ट नाहीये. आणि मी काम करायला ऑफिसमध्ये आले, ऑफिसमध्ये होतात. पट्या आपण सोड ना. पट्या सांगितलं.
अरे कुठे गेली? आत नाहीये. तुला काय करायचं? चल ना लवकर. हॅलो हाय Hey. Yes. Hello. Hello. द मीटिंग वॉज नाईस. Yeah. Nice to meet you. येस हो. मस्ट बी व्हेरी वॉर्म इन दुबई ना. व्हेरी हॉट, व्हेरी हॉट. या हाऊ डिड यू कम टू इंडिया? Light. आणि इकडे काय टू व्हीलर काय? हा राधा. You know, I mean to say that Radhe travels. That is the reason we. तिचं नाही जमलेलं, त्याला कळलंय. काढा ते.